सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। सर्वांना शुभ सकाळ। तर वार आहे मंगळवार आणि मागच्या शुक्रवारी जशी तुम्ही पूजा बघितली सेम तशीच पूजा अन्नपूर्णा मातेची केलेली आहे। तर भरपूर ताईंना अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करावी, अग्निदेवताची पूजा कशी करावी ह्याच्याबद्दल माहिती नसते। तर बघू शकता सुंदर अशी पूजा केलेली आहे, हळदी कुंकवाने अलंकारित केलेलं आहे, स्वस्तिक काढलेलं आहे। कारण बघा आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्या किचन मधून होते, रसोईमधून होते। कारण अन्न जेवढं तुम्ही सात्विक खाल किंवा जेवढी किचनमध्ये स्वच्छता ठेवाल, जितकं किचन पुजाल भजाल तेवढं तुमचं आरोग्य निरोगी आणि चांगलं राहतं। कोणताही आजार, आता बघा आजकाल शुगर होते, कॅन्सर होतं, बरेचसेच रोग होतात। कारण का एका रोगाचं कारण हे सुद्धा आहे की घरामध्ये अस्वच्छता आणि घरामधल्या ज्या आपण ज्याच्यावरती अन्न शिजवून खातो त्याची कधी विधिवत पूजा करत नाही। तर आपल्याला बघा पूर्वजापासून अगदी आपल्याकडं आजीपासून आपल्याकडं चुलीला पोतेरा द्यायचा, त्याला हळदी कुंकू लावायचं, चूल सारवायची परंपरा आधीपासून होती। पण काय झाले आता आपण शहरामध्ये राहतो किंवा आता सिटीमध्ये चूल हा प्रकार किंवा आधी खेड्यापाड्यात सुद्धा राहिला नाहीये बरं का। पण चुलीला अन्न हे सगळ्यात उत्तम आणि आरोग्याला चांगलं आहे। पण कसं आपण सिटीमध्ये राहिल्यामुळं चूल आपल्याला मांडता येत नाहीये। आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये तर बघा आदिशक्ती आदि माया रूपामध्ये स्वामी यांची खूप छान अशी पूजा केलेली आहे। मी कस्तुरीचा धूप कोण लावलेला आहे बघू शकता, कस्तुरीचा धूप स्टिक लावलेली आहे, मी तुपाचा दिवा लावलेला आहे। आणि निरांजन तुम्ही जे बघताय ते चांदीच्या निरांजनमध्ये 1 तास 10 मिनिटं चालणारा शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा लावलेला आहे। त्याचबरोबर बघू शकता आदिशक्ती आदि माया स्वरूपामध्ये अन्नपूर्णा आईची मूर्ती आपल्याकडे अवेलेबल आहे। कोणी अन्नपूर्णा म्हणून पूजा करतं, कोणी स्वामींची आई रूपात पूजा करतं, स्वामींनी अंबाबाई आईच्या रूपात दर्शन तर दिलेलेच आहे। त्यामुळे ही मूर्ती भरपूर ताई त्यांच्या घरामध्ये ठेवता येतात। मी डायनिंग टेबलवरती ठेवलेली आहे माझ्या, तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठेही ठेवू शकता, जिथं जागा असेल, कोपरा असेल किंवा अगदी शुक्रवारी मंगळवारी सुद्धा ह्याची विधिवत पूजा करू शकता। तर बघा अन्नपूर्णा प्रसन्न ही रांगोळी साचा आपल्याकडे उपलब्ध आहे। त्याचबरोबर बघू शकता आदिमाया आदिशक्ती स्वरूपामध्ये स्वामी यांची मूर्ती सुद्धा आपल्याकडे मिळेल। त्याचबरोबर जे तुम्ही बघताय अन्न हे पूर्ण ब्रह्म, आपल्या घरी पाहुणे नातेवाईक येतात, काही ना काही कार्यक्रम आपण ठेवतो, त्या निमित्ताने बघा कधी कधी गोष्ट खरकट राखलं जातं, पण अन्न हे पूर्ण ब्रह्म हे समोर ठेवलं की माणूस ताटामधलं अन्न कधी फेकत नाही। त्यामुळे ही नेमप्लेट खास आपण बनवून घेतलेली आहे। ज्या ताईंना हवी त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे। त्याचबरोबर बघू शकता हा धूपकोन जो तुम्ही बघताय, हा धूपकोन जो आपल्याकडे आहे तो वेदाचा आहे, प्युअर शुद्ध वेदाचा धूपकोन आहे। ह्याच्यामुळे काय होतं आपल्या घरामधली नकारात्मकता दूर होते, आपल्या घरामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्हिटी तयार होते। त्याचबरोबर बघू शकता इथं मी विधिवत ह्या दिव्याचं म्हणजे शुद्ध प्युअर गायच्या तुपाचा दिवा जो की आपल्याकडं बरोबर 3 तास चालतो, हा दिवा सुद्धा मी लावलेला आहे। कारण अग्निदेवता किंवा आपली रसोई स्वच्छ असेल, त्याला आपण पूजत असेल, भजत असेल, त्याची पूजा करत असेल तर आपल्या सर्वांचं आरोग्य